राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर एक पोस्ट केली। लक्ष्मण हाके यांनी लोहा कंधार मतदारसंघात उमेदवार दिला, मात्र आर्थिक देवाणघेवाण करून त्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला, असा त्या पोस्टचा अर्थ आहे। आणि लक्ष्मण हाके यांच्याकडून ज्यांनी उमेदवारी लढवली, निवडणूक लढवली, ते चंद्रशेन पाटील आपल्यासोबत आहेत। मला सांगा, तुम्ही विधानसभेला उमेदवार होता, लोहा कंधार मतदारसंघात निवडणूक लढवली, अर्ज कोणी मागे घेतला? अमोल मिटकरीने तशी पोस्ट केली। मला अमोल मिटकरी बद्दल तर पहिल्यांदा सांगायचं की अमोल मिटकरी एक लोफर नेता आहे। आजपर्यंत या अमोल मिटकरींनी राजकारणात मोंडो होण्यासाठी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये एक मार्गदर्शन करून तो मोठा झालेला आहे। मला अमोल मिटकरीला सर्वप्रथम एक सांगायचं आहे, विधानसभेची निवडणूक म्हणजे हे हिंदुत्वाच्या विरोधामध्ये बोलण्या इतकं सोपं नाही आहे। कारण आज जे आपण सांगितलं की त्यांनी एक ट्विट केले, प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके साहेबांच्या पुरस्कृत मी या लोहा कंधार विधानसभे ही निवडणूक लढवली। मला जनतेने 3 नंबरची या मतदारसंघामध्ये मताधिक्य दिलेले आहेत। अमोल मिटकरींना मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की लोहा कंधार मतदारसंघातून मी उमेदवार कसा मॅनेज झालो हे आपण सिद्ध करावं, नाहीतर आपण तोंडाला काळं फासून स्वतः घेऊन आपण राजकारण संन्यास घ्यावा। मला या ठिकाणी त्याला आव्हान करायचं आहे। दुसरं जे या ठिकाणी सांगायचं आहे, जे गाडी फोडण्याचं त्यांनी स्टंट केलेलं असं आहे, त्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे, मी स्वतः त्या गाडीमध्ये माझ्या 3-4 मित्रासह उपस्थित होतो। त्या सर्व त्याचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत। या संदर्भामध्ये कंधार पोलीस स्टेशन येथे गुन्हाही दाखल झालेला आहे। अमोल मिटकरी हा लोफर नेता असल्यामुळं त्याला आपल्या फक्त नेत्याबद्दल किंवा नेत्याला काहीतरी आपण आहोत दाखवण्यासाठी अतिशय असं चुकीच्या पद्धतीची माहिती या महाराष्ट्राच्या जनतेपुढे तो देत आहे। त्याच पोस्टमध्ये एक ऑडिओ क्लिप जोडण्यात आली आहे, त्यात असा उल्लेख आहे की हाके साहेबांचा फोन आला, प्रेशर आलं, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतो। नेमकं प्रकरण काय सगळं? नाही, उमेदवारी अर्ज घेण्याचा तर प्रश्न नाही, कारण मी पूर्ण निवडणुकी ताकदीने लढवली आणि मला 3 नंबरचे मताधिक्य मिळालेले आहेत, त्यामुळं मी फॉर्म उचलून घेण्याचा प्रश्नच राहिलेला नाही। अमोल मिटकरी एक पागल कुत्र्यासारखं झालेलं आहे। आपण पाहतोय पागल कुत्रं झाल्यानंतर जसं वन भुंकत फिरत असते, त्याच पद्धतीचं काम आज अमोल मिटकरीचं या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे। कारण त्याला काय बोलतो काय करतो हे कळण्याचं झालेलं आहे। त्यामुळे हे असे बिनबुडाचे आरोप, काहीतरी चुकीच्या क्लिप अशा देऊन त्याचं हे राजकारणामध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा आपल्या नेत्याची बद्दल चमचेगिरी करण्यासाठी हा उद्योग त्याचा चालू आहे। तुम्ही सांगताय तुम्ही निवडणूक लढवली, ती पोस्ट खोटी आहे, अमोल मिटकरींना काही इशारा आहे का? मला अमोल मिटकरीला एकच यातून इशारा द्यायचा आहे, हे जे तो बिनबुडाचे आरोप या ठिकाणी केलेले आहेस, एक तर तू सिद्ध कर। सिद्ध जर नाही केलास तर तू स्वतःच्या तोंडाला काळं फासून राजकीय संन्यास घे, अन्यथा आम्ही तुला या महाराष्ट्रामध्ये तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी त्याला सांगू इच्छितो। निश्चित आपण बघतोय, हे होते लोहा कंधार मतदारसंघाचे उमेदवार विधानसभेचे चंद्रशेन पाटील, ज्यांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके पुरस्कृत निवडणूक लढवली होती। प्राध्यापक लक्ष्मण हाके त्यांच्या प्रचाराला सुद्धा आले होते, असं त्यांनी सुद्धा सांगितलंय। अमोल मिटकरी यांनी केलेले आरोप त्यांनी सिद्ध करावेत, नाहीतर ओबीसी बांधव त्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार नाहीत, असा गर्भित इशारा सुद्धा चंद्रशेन पाटील यांनी दिलाय। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड।